फिर से बना
बाप आशीर्वादित करू. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि मग आपण आजच्या मन्नाकडे जाऊया. प्रार्थना करूया. सर्व समर्थ देवबापा, आकाश आणि पृथ्वी याच्या निर्माण करत्या देवबापा, आज आम्ही ज्या विषयावर मनन करणार आहोत तो विषय, त्या संदर्भातील वचनं याद्वारे आमच्याशी बोल. तुझ्या इच्छा, तुझ्या योजना आणि तुझे मार्ग आम्हाला प्रकट कर. आम्ही प्रार्थना करतो ज्यांची आज परीक्षा आहे त्या तरुणांसाठी आम्ही प्रार्थना करतो. ते पेपर देत असताना तू त्यांना विशेषरित्या सहाय्य कर. त्यांना ज्ञान दे, त्यांना बुद्धी दे, त्यांना स्मरणशक्ती दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे केली म्हणा एक बाप्पा, आमेन. देवबापाची स्तुती आणि स्तुती असो, कारण आज पुन्हा एकदा त्यांना आम्हाला या ठिकाणी त्याच्या या उपासनेमध्ये ही उपासना करण्याची संधी देऊ केली आहे. पहिली मंडळी जी होती, जी पहिली मंडळी स्थापन झाली यरुशलेम या शहरामध्ये, ती मंडळी स्थापन झाली आणि त्या यरुशलेमपासून सुरुवात होऊन जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही मंडळी पसरत गेली. आणि मग ही मंडळी, या मंडळीचं असं वैशिष्ट्य आहे, 47व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, सर्व लोक त्यांना, दुसरा अध्याय 47वं वचन, सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालत असे. पहिली मंडळी ही वाढणारी मंडळी होती. पहिली मंडळी ही आशीर्वादित मंडळी होती असे आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून त्या काही कारणं होती बरं पहिल्या मंडळीच्या वाढीची, काय कारणं होती बरं पहिल्या मंडळीच्या वाढीची, ती या पवित्र वचनामध्ये सांगण्यात आलेली आहेत. आणि मग ती अशी कारणं आम्हाला दिसतात की पहिल्या मंडळीच्या वाढीची जी कारणं आहेत ते अशी दिसतात की पहिली गोष्ट होती पवित्र जनांची सहभागिता. ती मंडळी एकत्र येऊन नियमितपणे देवाची उपासना करणारी मंडळी होती. तत्परतेनं देवाची उपासना करणारी ती मंडळी होती. उपासनेला स्थान देणारी ती मंडळी होती. उपासना गांभीर्यानं करणारी ती मंडळी होती. दुसरं कारण या ठिकाणी मला दिसतं की पवित्र वचनांचा अभ्यास. ती मंडळी ही वचनाचा अभ्यास करणारी मंडळी होती. पवित्र शास्त्र वाचणारी, नियमितपणे पवित्र शास्त्र वाचणारी, पवित्र शास्त्राचा अभ्यास करणारी, पवित्र शास्त्रावर मनन करणारी, आणि अशी ती पहिली मंडळी होती असं आम्हाला या ठिकाणी दिसतं. तिसरं या ठिकाणी आम्हाला दिसतं की त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं कार्य देखील त्या मंडळीमध्ये होतं आणि त्या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या कार्याला ही मंडळी स्थान देत होती. ही मंडळी पवित्र आत्म्याच्या कार्याला आपल्या कार्य त्या ठिकाणी करू देत होती आणि त्यामध्ये देखील त्या मंडळीची वाढ होत होती आणि ती मंडळी सर्व बाबतीत आशीर्वादित होत होती. आणखीन ती मंडळी अशी होती की पवित्र जनांच्या सहभागितेमध्ये आपण पाहू शकतो की ती मंडळी एकमेकांची काळजी घेणारी मंडळी होती. एकमेकांच्यावर प्रेम करणारी ती मंडळी होती. ती मंडळी अगदी जीवाभावानं एकत्र जमणारी अशी ती मंडळी होती असं आम्हाला दिसतं. आणि आणखीन एक जे वैशिष्ट्य महत्त्वाचं म्हणजे ती मंडळी प्रार्थना करणारी मंडळी होती. त्या मंडळीमध्ये प्रार्थनेला त्या ठिकाणी स्थान होतं. प्रार्थनेला ती प्रथम स्थान देणारी मंडळी होती आणि म्हणून ती मंडळी वाढत होती असं आम्हाला देवाच्या वचनाच्या आधारे दिसत आहे. आज आपण त्यातली एका गोष्टीवर आपण मनन करणार आहोत. पहिली मंडळी प्रार्थना करणारी मंडळी, हे आज आपण पाहणार आहोत. आज आम्ही जर आजच्या मंडळीची जर परिस्थिती बघितली, मंडळी म्हणून आजच्या प्रार्थनेचे अनेक ठिकाणी मंडळीचं जर परिस्थिती बघितली की प्रार्थनेला जितकं महत्त्व द्यायला पाहिजे तितकं मंडळी म्हणून महत्त्व दिलं जात नाही. प्रार्थना सभा जर मंडळीच्या प्रार्थना सभा जर भरवल्या तर त्या ठिकाणी उपस्थिती कमी असते. मग कुठल्याही प्रार्थना सभा असतो त्या प्रार्थना सभेला मंडळीची उपस्थिती
कमी असते किंवा अनेक मंडळामध्ये प्रार्थनेसभाच नसते असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. आणि याच्या आधारे आम्ही असं म्हणू शकतो की मंडळीमध्ये तसं बघायला गेलं तर मंडळी म्हणून प्रार्थनेच्या सेवाकार्याकडं, प्रार्थनेच्या सामर्थ्याकडं, प्रार्थनेकडं तसं दुर्लक्ष होत आहे. पण पहिली मंडळी होती ती प्रार्थना करणारी मंडळी होती असं आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून आपण त्याविषयी पाहणार आहोत. प्रार्थना करणारी मंडळी हे विषय आपण आज त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि आपण त्या ठिकाणी त्यातून बोध घेणार आहोत, त्यातून आपण मार्गदर्शन घेणार आहोत. पहिली मंडळी ही प्रार्थना करणारी होती. कशा प्रकारे प्रार्थना करणारी होती? 3 गोष्टी या ठिकाणी आपण त्यांच्याकडून पाहू शकतो, त्यांच्याकडून आपण शिकू शकतो आणि त्यांच्यामध्ये त्या होत्या. पहिली गोष्ट या ठिकाणी आम्हाला त्यांच्यामध्ये दिसते ती म्हणजे वचन 2 अध्याय वचन 42 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ती मंडळी प्रेषितांच्या शिक्षणात होती, ती मंडळी प्रेषितांच्या सहवासात होती, ती मंडळी भाकर मोडण्यासाठी तत्पर असणारी मंडळी होती. आणि या ठिकाणी म्हटलं आहे ती मंडळी प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होती. मंडळी पूर्ण यरूशलेमची मंडळीविषयी या ठिकाणी म्हटलं आहे, ती मंडळी प्रार्थनेविषयी तत्पर होती. जर मंडळीची प्रार्थना सभा असेल किंवा मंडळीने एखाद्या विषयासाठी प्रार्थना करण्याचं नियोजन केलं असेल तर त्या ठिकाणी हे लोक अगदी तत्परतेने सदैव हे लोक प्रार्थनेसाठी तयार असायचेत. हे प्रार्थना करण्यासाठी उपलब्ध असायचेत. हे प्रार्थना करण्यासाठी अगदी धडपड त्यांची असायची. प्रार्थनेसाठी सदैव तत्पर असायचे. तत्परतेनं ते प्रार्थनेसाठी येत होते असं आम्हाला या वचनामध्ये दिसून येत आहे. 42व्या वचनामध्ये असं वर्णन केलेलं आहे, ती मंडळी प्रार्थना करण्यात तत्पर होती. तत्परतेनं, ना टंगळामंगळ करत, ना चाल ढकल करत, ना त्या ठिकाणी दुर्लक्ष करत, मंडळीची प्रार्थना सभा म्हटल्यानंतर किंवा एखाद्या विषयासाठी मंडळीनं प्रार्थनेचं आयोजन केलं आहे म्हटल्यानंतर ही मंडळी, सगळी मंडळी अगदी तत्परतेनं, उत्सुकतेनं आणि ही मंडळी त्या प्रार्थने सभेसाठी जमत होती असं आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अद्भुत असं कार्य त्या मंडळीमध्ये घडत होतं असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. दुसरं त्यांचं जे वैशिष्ट्य आम्हाला दिसत आहे ते म्हणजे त्या ठिकाणी आम्ही पाहू शकतो की प्रेषितांच्या कृत्यामध्येच त्या ठिकाणी वर्णन केलं आहे. 1 अध्याय आणि 14वं वचन बघा. प्रेषित 1:14. प्रेषित 1:14 असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्यांचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यास तत्पर असत. आणि म्हणून दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी आम्हाला दिसतं या मंडळीचं, ही मंडळी एक चित्तानं प्रार्थना करणारी होती. सगळी मंडळी एकत्र जमायची आणि त्यांचं चित्त, त्यांचं मन त्या ठिकाणी त्या विनंतीकडे असायचं. त्यांचं मन इकडं आहे किंवा त्यांचं मन तिकडं नाही, एक चित्तानं ही मंडळी त्या ठिकाणी प्रार्थना करणारी होती असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. असं म्हटलेलं आहे की हे सर्वजण एक चित्तानं, त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्यांचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत असं म्हटलेलं आहे. आणि त्यांची संख्या 15व्या वचनामध्ये त्यांची संख्या दिलेली आहे. त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये सुमारे 120 माणसामध्ये जमावामध्ये उभा राहून म्हणाला, म्हणजे जवळजवळ 120 लोक त्या ठिकाणी पहिल्यांदा, मंडळीच्या नंतर वाढ होत गेली पण पहिल्यांदा 120 लोक होते आणि ते एक चित्तानं त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी जमणारे हे लोक होते. एक चित्तानं ते प्रार्थना करत होते, एक चित्तानं ते विनंती करत होते, एक चित्तानं ते देवाला आरोळी मारत होते, एक चित्तानं ते देवाकडं विनंती करणारे असे हे लोक होते असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आणखीन एक गोष्ट आम्हाला त्यांच्याविषयी दिसते प्रार्थनेविषयी आणि प्रेषितांची कृत्याचा 12वा अध्याय 5वं वचन. प्रेषित 12:5.
यामध्ये असं म्हटलेलं आहे, पेत्र तुरुंगात पहारात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची एकाग्रतेने प्रार्थना चाललेली होती. पहिली मंडळी, यरुशलेमची मंडळी, ख्रिस्ताची मंडळी, ख्रिस्ताचं कार्य करणारी मंडळी, ख्रिस्ताचं शरीर असलेली मंडळी, ख्रिस्ताला प्रिय असणारे हे लोक, असं म्हटलेलं आहे, एकाग्रतेनं देवाजवळ मंडळी प्रार्थना करत होती. पेत्र तुरुंगात होता. पेत्रासमोर त्या ठिकाणी मरणाचं संकट होतं आणि त्या प्रसंगी ही मंडळी पेत्रासाठी एकाग्रतेनं त्या ठिकाणी प्रार्थना करत होती, असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून पहिली मंडळी ही प्रार्थना करणारी होती आणि ती प्रार्थनेला महत्त्व देणारी मंडळी होती. आणि कशा प्रकारे ती प्रार्थना करत होती, तर ती मंडळी तत्परतेनं प्रार्थना करत होती. प्रार्थना सभा असेल, मंडळीची प्रार्थना सभा असेल किंवा मंडळीची विशेष प्रार्थना असेल किंवा एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना असेल, तर ते तत्परतेनं जात असत आणि त्या ठिकाणी प्रार्थना करत होते. ती मंडळी एकचित्तानं प्रार्थना करणारे होते. त्या मंडळीची जी मंडळी प्रार्थना करत होती, त्यांचं लक्ष जे होतं, त्यांचं जे मन होतं, त्यांचं चित्त होतं, ते त्या विनंतीकडं आणि त्या निर्माणकर्त्या देवाकडं होतं. एकचित्तानं ही मंडळी प्रार्थना करणारी होती, असं आम्हाला या ठिकाणी दिसतं. आणि तिसरी गोष्ट आहे, ती मंडळी एकाग्रतेनं पूर्ण आपलं लक्ष एका ठिकाणी केंद्रित करून कुठल्या दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न लावता पूर्ण एकाग्रतेनं ती देवाकडं प्रार्थना करणारी ती मंडळी होती, असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून ही मंडळी अशा प्रकारे प्रार्थना करणारी होती आणि म्हणून ती मंडळी ही वाढणारी मंडळी होती. आणि म्हणून ती मंडळी इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम बनलेली होती. आणि म्हणून त्या मंडळीविषयी असं म्हटलेलं आहे, सगळे लोक त्या ठिकाणी त्या मंडळीला प्रसन्न होते आणि म्हणून ती मंडळी त्या ठिकाणी एकत्रित होती आणि एक पुढं जाणारी ती मंडळी होती, असं मला दिसून येत आहे. म्हणून मंडळीच्या प्रगतीसाठी, मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीच्या वाटचालीसाठी मंडळीनं प्रार्थना करणं, चित्तानं प्रार्थना करणं, एकाग्रतेनं प्रार्थना करणं, एकचित्तानं प्रार्थना करणं, एकाग्रतेनं प्रार्थना करणं हे खूप आणि खूप गरजेचं आहे. मंडळीतल्या प्रत्येक सभासदाची ही जबाबदारी आहे की देवाच्या मंडळीसाठी, मी ज्या मंडळीमध्ये आहे त्या मंडळीच्या उन्नतीसाठी मी प्रार्थना करणं, त्या मंडळीच्या प्रत्येक घटकासाठी मी प्रार्थना करणं, त्या मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रार्थना करणं. आणि आम्ही एकत्र येऊन, आमची वैयक्तिक प्रार्थना तर आहेच, आमची कौटुंबिक प्रार्थना तर आहेच, पण आमची मंडळी म्हणून एकत्र येऊन प्रार्थना करणं खूप आणि खूप गरजेचं आहे. वैयक्तिक प्रार्थना तितकीच महत्त्वाची आहे. आपण वैयक्तिकरित्या प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपण कुटुंबामध्ये प्रार्थना करणं गरजेचं आहे, मंडळीसाठी, मंडळीच्या उपक्रमासाठी, मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीच्या गरजांसाठी, मंडळीच्या बाहेरच्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करणं वैयक्तिक तितकंच महत्त्वाचं आहे. कुटुंबामध्ये, कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आम्ही इतरांसाठी मध्यस्थी करणं, मंडळीच्या उपक्रमासाठी प्रार्थना करणं, मंडळीच्या वाढीसाठी प्रार्थना करणं, जगातल्या लोकांसाठी प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे. पण तितकंच महत्त्व आहे मंडळी म्हणून एकत्र येऊन एकचित्तानं, मंडळी म्हणून एकत्र येऊन एकाग्रतेनं, मंडळी म्हणून एकत्र येऊन एकचित्तानं प्रार्थना करणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रभूनं याविषयी तुम्हाला आणि मला वचन दिलं आहे. मत्तयाचं शुभवर्तमान बघा, फार महत्त्वाचं हे वचन आहे आणि हे वचन आपण बघूया. मत्तय शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि वचन 19 आणि 20. मत्तय अध्याय 18 वचन 19 आणि 20. मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या
स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावानं जमले आहेत ते त्यांच्यामध्ये मी आहे. ॲक्च्युली हे वचन प्रार्थनेसंदर्भातील हे वचन आहे. जिथं दोघे किंवा तिघे एकत्र जमले आहेत तिथे मी आहे. प्रभूनं हे प्रार्थनेविषयीचं फार मोठं, फार महान असं अभिवचन आपल्या प्रिय लोकांना दिलं आहे. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो. काय सांगतो? पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. सामुदायिक प्रार्थनेचं महत्त्व या वचनामध्ये प्रभूनं सांगितलेलं आहे. एकत्रित येऊन केलेल्या प्रार्थनेचं महत्त्व प्रभूनं या ठिकाणी सांगितलं आहे. प्रभू येशू आपल्या शिष्यांना, आपल्या लोकांना एकत्र येऊन प्रार्थना करण्याचं आव्हान देखील या वचनामध्ये दिसून येत आहे. एकत्रित केलेल्या प्रार्थना, सामुदायिकरित्या केलेल्या प्रार्थना ह्या कार्य करतात ह्याचं अभिवचन प्रभूने या ठिकाणी दिलं आहे. एकत्रित येऊन केलेल्या प्रार्थनेला निश्चितरित्या उत्तर मिळतं आणि ती जी काही गोष्ट आहे, आम्ही पृथ्वीवर, फार महत्त्वाचं हे वचन आहे, असं म्हटलेलं आहे, तुम्ही पृथ्वीवर आहात, तुम्ही एकत्रित येऊन तुम्ही पृथ्वीवरती प्रार्थना करत आहात, पण ती कुठं ऐकली जाणार आहे? तुमचा स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी ती केली जाईल. स्वर्गातील पिता तो तुमची प्रार्थना ऐकेल, स्वर्गातली पिता तुमची विनंती ऐकेल, स्वर्गातील पिता त्या तुमच्या प्रार्थनेकडे बघेल आणि तो तुमच्यासाठी पृथ्वीवर जे तुम्ही काही मागत आहात ते करेल असं प्रभूनं हे दिलेलं अभिवचन आहे. म्हणून एकत्रित प्रार्थना, मंडळीची प्रार्थना ही फार आणि फार महत्त्वाची आहे. एकत्रित केलेली प्रार्थना, मध्यस्थीची केलेली प्रार्थना, लोकांनी एकत्र येऊन केलेली प्रार्थना ही अद्भुतरित्या कार्य करते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग एक जगामध्ये एक मंडळी आहे, ती बहुतेक कोरिया येथील मंडळी आहे. ती मंडळी म्हणे वाचलेलं आहे मी, मंडळी ती अतिशय जोमात वाढत आहे. पहाटे 4 त्या ठिकाणी उपासनावरती असं मी कुठंतरी वाचलेलं आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की प्रार्थनेनं मंडळीचं कार्य वाढतं. प्रार्थनेनं, एकत्रित येऊन केलेल्या प्रार्थनेमुळं लोक आशीर्वादित होतात. एकत्रित येऊन मंडळीने केलेल्या प्रार्थनेमुळं अद्भुत अशी कार्य देव या पृथ्वीवर, देव या भूतलावर, देव आपल्या लोकांच्या जीवनामध्ये करतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ज्या मोठमोठ्या ज्या सेवा कार्य सुरू झाली आहेत त्याच्या मागं हेच कारण आहे. ब्लेसिंग यूथ मिशन नावाची एक संस्था आहे. आणि मग ती जी संस्था आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे, ती प्रार्थना गटातून सुरू झाली. तिघं तरुण, कॉलेजचे तरुण एकत्र येऊन प्रार्थना करत होते. आर स्टॅनली देखील त्या ठिकाणी होते. आणि त्या प्रार्थनेतून त्यांना दृष्टांत मिळाला आणि ती ही एवढी मोठी अशी ही चळवळ किंवा एवढी मोठी मिशन कार्य त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये देखील जे सेवा कार्य सुरू झालं, मिशन कार्य, सुवार्तेचं कार्य, त्यामागे देखील प्रार्थनाचाच फार मोठा वाटा आहे. आणि त्यावेळी देखील 3 तरुण, अमेरिकेमध्ये 3 तरुण प्रार्थनेसाठी कॉलेजमध्ये एकत्र जमायचे आणि त्या ठिकाणी ते प्रार्थनेसाठी एकत्र जमत असताना एक दिवस मोठं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये ते एका गवताच्या गंजीमध्ये वादळापासून थांबण्यासाठी, ते वाचण्यासाठी ते थांबले. त्या ठिकाणी ते प्रार्थना करत होते. त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केली आणि एकत्रितरित्या त्यांनी प्रार्थना केली आणि त्या ठिकाणातून त्यांनी जगामध्ये, विशेषतः देशामध्ये आपल्या देशामध्ये सुवार्थ प्रसार कार्याला सुरुवात केली असं म्हटलं जातं. आणि म्हणून एकत्रित येऊन केलेली प्रार्थना, मंडळीने एक चित्तानं केलेली प्रार्थना, मंडळीने एकाग्रतेने केलेली प्रार्थना, मंडळीने त्या ठिकाणी तत्परतेने येऊन केलेली प्रार्थना अद्भुत असं देवाचं कार्य या जगामध्ये करते असं हे देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्र होऊन विनंती करतील तर माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल.
दोघं किंवा तिघे असो किंवा मंडळी एकत्र येऊन जेव्हा प्रार्थना करते, ती प्रार्थना अद्भुतरित्या कार्य करते असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून पहिली मंडळी ही प्रार्थना करणारी मंडळी होती आणि म्हणून ती वाढणारी मंडळी होती, आशीर्वादित मंडळी होती, स्वतः आशीर्वादित होत होती आणि ती जगाला, इतरांना देखील ती मंडळी आशीर्वादित करत होती. लोकांच्या मंडळीमध्ये तारण प्राप्त होत असलेल्या लोकांची भर दिवसेंदिवस देव त्या ठिकाणी भर घालत होता असं हे वचन आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून प्रार्थनेला मंडळीनं स्थान देणं फार गरजेचं आहे. आता या मंडळीनं आपण बघूया कशासाठी प्रार्थना केला हे देखील आपण त्या ठिकाणी बघूया. पहिली मंडळी एकचित्तानं प्रार्थना, एक तत्परतेनं प्रार्थना, एकाग्रतेनं प्रार्थना करणारी होती. आणि पहिली मंडळी त्या ठिकाणी देवाच्या इच्छेला स्थान देणारी ती मंडळी होती. प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय, पहिला अध्याय, निर्णय घेताना देवाच्या इच्छेला स्थान देणारी ही मंडळी आम्हाला दिसून येत आहे. काय झालंय बघा, यहुदानं आपली जागा तो सोडून गेला नाही की. यहुदा देवाचा प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य, ते त्या ठिकाणी त्यानं आपलं प्रेषित पद त्यानं सोडून दिलं आणि मग त्याच्याच ठिकाणी दुसरा प्रेषिताची नेमणूक करणं गरजेचं होतं. आणि त्यावेळी या मंडळीनं काय केलेलं आहे बघा, तर या मंडळीनं काय केलेलं आहे, या मंडळीनं चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. 23 पासून पुढं वचनामध्ये आम्हाला दिसून येत आहे. चिठ्ठ्या त्या ठिकाणी टाकल्या आणि मग त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केली. 24व्या वचनामध्ये, हे सर्वांची हृदय जाणणाऱ्या प्रभू, हे सेवकपद व प्रेषित पद सोडून जाणाऱ्या जागी गेलेले यहुदाचे पद ज्याला मिळावे असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव. मंडळीनं या ठिकाणी आम्हाला पाहतो देवाच्या इच्छेला स्थान त्या ठिकाणी दिलेलं मला दिसून येतं. यहुदाच्या जागी आम्हाला निवड करायची आहे, तर देवा आम्ही कोणाची निवड करू? आम्ही 2 जणांची निवड केलेली आहे, पण देव बाप्पा तूच त्यांची योग्य कोण आहे त्याची तू निवड कर. अशा ठिकाणी त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थनापूर्वक मंडळीचा त्यांनी निर्णय घेतलेला आम्हाला दिसून येतो. देवाच्या इच्छेला त्यांनी स्थान दिलेलं या ठिकाणी दिसून येतं. देवाच्या योजनेला त्यांनी या ठिकाणी स्थान दिलेलं दिसून येतं. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि आम्हाला असं दिसतं की एकाची चिठ्ठी त्या ठिकाणी निघाली, मत्थियाची चिठ्ठी निघाली आणि त्यांनी त्याची नेमणूक केली. पहिली मंडळी देवाच्या योजना प्रार्थनेमध्ये जाणून घेणारी मंडळी होती. पहिली मंडळी देवाची इच्छा प्रार्थनेद्वारे जाणून घेणारी होती. पहिली मंडळीमध्ये निर्णय घेत असताना देवाची इच्छा जाणून घेऊन प्रार्थना करून ती निर्णय घेणारी मंडळी होती असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला त्या मंडळीविषयी दिसून येते. प्रेषितांची कृत्याचा 12वा अध्याय. ही मंडळी सर्व प्रसंगी प्रार्थना करणारी ही मंडळी होती असं आम्हाला या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. सर्व प्रसंगी ही मंडळी त्या ठिकाणी प्रार्थना करणारी मंडळी होती. आणि आम्ही जर प्रेषितांची कृत्ये याचा 12वा अध्याय, प्रेषितांची कृत्याचा 12वा अध्याय 1 ते 5 वचनं आम्ही वाचली तर त्यामध्ये आम्हाला दिसून येत आहे. प्रेषितांची कृत्य अध्याय 12 वचन 1 ते 5. त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले. ओलांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती.
मंडळी ही सर्व प्रसंगी सर्व गोष्टीसाठी प्रार्थना करणारी ही पहिली मंडळी होती असं मला दिसतं. सर्व प्रसंगासाठी सर्व गोष्टीसाठी ती प्रार्थना करत होती. या ठिकाणी एक उदाहरण आहे, असं आहे की पेत्र हेरोद राजानं मंडळीचा छळ सुरू केला आणि मंडळी त्या ठिकाणी प्रार्थना ती करत होती आणि त्यावेळी त्यांनी पेत्राला पकडलं. योहानाचा भाऊ याकोब प्रभूच्या शिष्याला त्यांनी हेरोदानं ठार मारलं आणि यहुदी लोकांना हे आवडलं. हे बघून त्यानं पेत्राला देखील पकडलं. पेत्र प्रभूचा शिष्य त्याला देखील पकडलं आणि त्याचा उद्देश होता पेत्राला देखील वल्हांडण सहन झाल्यानंतर त्याला बाहेर आणायचं आणि त्याला देखील मारण्याचा त्याचा बेत या ठिकाणी दिसून येतो. पेत्राच्या समोर मरण आहे. पेत्र जर मरण पावला तर पुढचं कार्य हे थांबणार होतं. पेत्राच्या समोर मरणाचा प्रसंग होता. पेत्रासमोर मरणाची समस्या होती. त्यावेळी मंडळी काय करत होती तर पेत्राच्या सुटकेसाठी एकाग्रतेनं मंडळी त्या ठिकाणी प्रार्थना करत होती असं मला दिसून येत आहे. म्हणजे मंडळी ही सर्व प्रसंगी छळातून जाताना प्रार्थना करत होती. देवाचे लोक छळात जात आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करत होती. सेवकांसाठी ती मंडळी प्रार्थना करत होती असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि अद्भुत कार्य झालं आहे. अद्भुत कार्य हे झालं की देवानं त्या ठिकाणी पेत्राला हेरोदाच्या तावडीतून सोडलं आहे. जर आपण जर पूर्ण शास्त्रभाग वाचला तर आम्हाला त्या ठिकाणी असं दिसतं की देवानं पेत्राला हेरोदाच्या तावडीतून मुक्त केलं. अद्भुत असं कार्य देवबापानं केलेलं आहे. मंडळीची जबाबदारी या लोकांनी माहिती होती आणि म्हणून ते संकटामध्ये प्रार्थना करत होते. देवाच्या सेवकांसाठी ती प्रार्थना करत होते असं मला दिसतं. आणि ही मंडळीची जबाबदारी आहे की देवाचे सेवक असो, देवाची मंडळी असो, संकटातून जात असताना त्यांच्यासाठी प्रार्थना करणं ही मंडळीची जबाबदारी आहे. डॉक्टर बिली ग्रॅम यांच्याविषयी मी असं ऐकलेलं होतं. डॉक्टर बिली ग्रॅमना कुणीतरी विचारलं, तुमची सेवा जी आहे ती इतकी चांगल्या पद्धतीनं सुरू आहे, तुमच्या सेवेला इतका मोठा प्रतिसाद मिळत आहे, त्याचं कारण काय? तर त्यांनी सांगितलं की माझी सेवा ही वाढत आहे त्याचं कारण प्रार्थना. आणि त्यांनी सांगितलं की माझी देखील प्रार्थना आहे, पण जेव्हा जेव्हा माझी एखाद्या ठिकाणी सभा असते तेव्हा ते म्हणतात माझ्यासाठी जगातल्या अनेक ठिकाणी अनेक मंडळांमध्ये माझ्यासाठी प्रार्थना केली जाते आणि म्हणून ही माझी सेवा ही वाढत चाललेली आहे असं ते म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मंडळीची जबाबदारी आहे सेवकांसाठी प्रार्थना. पेत्र हा प्रेषित त्याच्यासाठी ही लोक प्रार्थना करत होते, त्याची सुटका व्हावी यासाठी प्रार्थना करत होते, त्या संकटातून ते सुटले जावे यासाठी ते प्रार्थना त्या ठिकाणी करत होते हे आम्हाला दिसून येतं. आणि मंडळीची ही जबाबदारी आहे देवाच्या सेवकांसाठी प्रार्थना करणं, त्यांच्या संरक्षणासाठी प्रार्थना करणं, त्यांच्या समस्येत देवानं त्यांना सामर्थ्य द्यावं यासाठी मंडळीची जबाबदारी आहे प्रार्थना करणं. एकत्रित येऊन प्रार्थना करणं ते जबाबदारी आहे, वैयक्तिकरित्या प्रार्थना करणं जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये देखील त्या प्रकारे प्रार्थना करणं ही जबाबदारी आहे. आज आमच्या देशामध्ये अनेक ठिकाणी सुवार्थ प्रसार कार्यासाठी प्रचंड विरोध होत आहे. त्याही संकटामध्ये अनेक सुवार्थिक, अनेक मिशनरी धैर्यानं ते जात आहेत. काही मिशनऱ्यांना इतकं छळाला सामोरं जावं लागत आहे, पण त्याही ठिकाणी ते धीरानं सेवा करत आहेत. मंडळीची जबाबदारी आहे की अशा लोकांसाठी प्रार्थना करणं. मंडळीची जबाबदारी आहे अशा लोकांसाठी एकाग्रतेनं प्रार्थना करणं, एकचित्तानं प्रार्थना करणं, त्यांच्या संरक्षणासाठी प्रार्थना करणं, त्यांच्या सेवेसाठी प्रार्थना करणं, त्यांना देवानं सामर्थ्य द्यावं यासाठी प्रार्थना करणं, देवानं त्यांना आरोग्य द्यावं यासाठी प्रार्थना करणं आणि देवानं त्यांना ही सुवार्ता सांगण्याकरिता कृपा पुरवावी यासाठी प्रार्थना करण्याची मंडळीची जबाबदारी आहे. जर इफिस्करास पत्र जर आम्ही बघितलं त्यामध्ये देखील पौल मंडळीला हेच सांगत आहे. पौलाचे इफिस्करास पत्र यामध्ये पौल मंडळीला काय सांगत आहे बघा. पौल म्हणतो इफिस्करास पत्र 6 अध्याय 19 आणि 20. पौल म्हणतो बघा, इफिस्करास पत्र अध्याय 6 वचन
19 आणि 20 प्रार्थनेचं हे वचन आहे. आपण 18 पण बघूया. पौल म्हणतो सर्व प्रकारची प्रार्थना विनंती करा. पौल मंडळीला म्हणतो, मंडळीनो सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेनं प्रार्थना करा आणि या कामी पौल म्हणतो पूर्ण तत्परतेनं. मंडळीनो तुम्ही कशी प्रार्थना करा तर पूर्ण तत्परतेनं. जी पहिली मंडळी तत्परतेनं प्रार्थना करायची तशी पूर्ण तत्परतेनं तुम्ही प्रार्थना करा. सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा. सगळ्या तुमच्या मंडळीतले लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करत जागृत राहा. त्याचप्रमाणे 19-20 मध्ये पौल म्हणतो माझ्यासाठीही विनवणी करा. ज्या सुवार्तेच्या पायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे करण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावे. यासाठी मी जसे बोलायला हवे तसे उघडपणे बोलता यावे. पौल म्हणतो मंडळीनो ही तुमची जबाबदारी आहे. मी सुवार्ता कार्यासाठी बाहेर जात आहे. मी लोकांना सुवार्ता सांगत आहे. मी लोकांना सांगत आहे. ही सुवार्ता मी सांगत असता, हा संदेश मी लोकांना देत असता तुम्ही काय करा, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. कशासाठी प्रार्थना करा की मला शब्द सुचावेत. मी त्या लोकांना सुवार्ता कोणत्या शब्दानं सांगावे, मी त्या लोकांना काय सांगावं, मला शब्द सुचावेत. मी जेव्हा माझं तोंड उघडीन तेव्हा मला बोलता यावं, त्या लोकांना सांगता यावं, उघडपणे मला त्यांच्याशी बोलता यावं. यासाठी तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा असं पौल त्या ठिकाणी सांगत आहे. मंडळीला जबाबदारी देत आहे देवाच्या लोकांनो, इफिस मंडळीनो तुम्ही तत्परतेनं प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा की मला त्या ठिकाणी देवाचं वचन सांगता यावं. यासाठी मंडळीनो तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. मी सुवार्ता कार्यासाठी भटकत आहे, मी सुवार्ता कार्यासाठी फिरत आहे, मला वेगवेगळ्या लोकांच्यामध्ये जावं लागत आहे. काही लोक कठीण असतात, काही लोक चांगले असतात, काही लोक अडाणी असतात, काही लोक हुशार असतात. सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये पौलाला जावं लागत होतं आणि म्हणून पौल म्हणताय मला प्रत्येक लोकांना सुवार्ता सांगता यावी, मला प्रत्येक लोकांना संदेश देता यावा. यासाठी मला शब्द सुचावे, मला विचार सुचावेत. यासाठी मंडळीनो तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. हे पौल त्यांना त्या ठिकाणी सांगताना आम्हाला दिसून येत आहे. मंडळीला त्या मंडळीची जबाबदारी तो या ठिकाणी सांगत आहे. जर आम्ही पुढं आणि जर बघितलं तर इब्री लोकाच्या पत्रामध्ये देखील या ठिकाणी इब्री लोकाच्या पत्राचा लेखक मंडळीला तेच तो आव्हान करताना या ठिकाणी दिसून येत आहे. इब्री लोकास पत्राचा 13वा अध्याय आणि यामध्ये या पत्राचा लेखक सांगत आहे 13वा अध्याय इब्री 13 वचन 18. इब्री 13 वचन 18 या पत्राचा लेखक म्हणत आहे आमच्यासाठी प्रार्थना करत राहा. सर्व बाबतीत चांगले करण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खात्री आहे. हे या पत्राचा लेखक म्हणतो मंडळीनो तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्या जीवनासाठी तुम्ही प्रार्थना करा. हे या पत्राचा लेखक या ठिकाणी सांगत आहे. आणि पहिली मंडळी ही सेवकांसाठी प्रार्थना करणारी होती, संकटामध्ये प्रार्थना करणारी होती, छळामध्ये प्रार्थना करणारी होती, सर्व प्रसंगी ती प्रार्थना करणारी होती, सर्वांसाठी ती प्रार्थना करणारी ती मंडळी होती. आणि म्हणून त्या ठिकाणी अद्भुत असं कार्य त्या मंडळीमध्ये घडत होतं असं मला दिसून येत आहे. आणि म्हणून तुमची आणि माझी देखील ही जबाबदारी आहे की जे सेवाकार्य सुरू आहे त्या सेवाकार्य करणाऱ्यांसाठी प्रार्थना करणं. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन कठीण ठिकाणी जाऊन सेवा करणारे सेवक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, त्यांच्यासाठी मध्यस्थी करणं ही तुमची आणि माझी मंडळी म्हणून जबाबदारी आहे. एकत्रित येऊन प्रार्थना करणं जबाबदारी आहे, एक चित्तानं प्रार्थना करणं ही जबाबदारी आहे आणि एकाग्रतेनं प्रार्थना करणं जबाबदारी आहे. शेवटचा मुद्दा आपण बघूया मंडळीविषयी आणि मग आपण प्रभुभोजनाकडे जाणार आहोत. आणि मग 13वा अध्याय प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय. आपण बघितलं की मंडळी कशी प्रार्थना करत होती. आपण बघितलं की मंडळी
प्रार्थनेमध्ये देवाच्या इच्छेला स्थान देत होती, देवाच्या आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये देवाला स्थान देत होती. आपण बघितलं की मंडळी ही सेवकांसाठी प्रार्थना करत होती. आपण बघितली की मंडळी छळामध्ये प्रार्थना करत होती. मंडळी संकटातून जात असताना प्रार्थना करत होते. तर आता आणखीन एक गोष्ट आपण बघूया आणि आपण प्रभू भोजनाकडे जाणार आहोत. 13वा अध्याय 1 ते 3 वचनं. प्रेषित 13:1-3. बर्नबा, शिमोन निग्र, ल्यूक कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता, तो मनायल व शौल हे संदेशचे शिक्षक होते. ते प्रभूची सेवा व उपवास करत असता पवित्र आत्मा म्हणाला, बर्नबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलवलं आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे ठेवा. तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. मंडळी ही सुवार्ता प्रसार कार्यासाठी त्या ठिकाणी प्रार्थना करणारी होती. मिशन कार्य, सुवार्तेचं कार्य वाढावं, मंडळ्यांची वाढ व्हावी, मंडळासाठी अनेक सेवक तयार व्हावेत, मंडळीचं सेवाकार्य वाढावं, मंडळांमधून अनेक मंडळ्या तयार व्हाव्या, यासाठी ही मंडळी प्रार्थना करणारी मंडळी होती. याने या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की बर्नबा व शौल यांना मिशनरी कार्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यासाठी त्यांनी प्रार्थना केलेली आम्हाला दिसून येते. म्हणून मंडळी म्हणून पहिली मंडळी अशा प्रकारे प्रार्थना करणारी होती. सुवार्ता कार्यासाठी प्रार्थना करणारी ती मंडळी होती आणि म्हणून ती मंडळी वाढत होती आणि म्हणून ती मंडळी त्या ठिकाणी आशीर्वादित होत होती आणि म्हणून त्या मंडळीमध्ये अद्भुत असं कार्य होत होतं. आज मंडळी म्हणून आज तुमची आणि माझी फार मोठी जबाबदारी आहे की आम्ही प्रार्थना करणं, एकत्र येऊन प्रार्थना करणं, एकचित्तानं प्रार्थना करणं, तत्परतेनं प्रार्थना करणं, देवाच्या सेवकांसाठी प्रार्थना करणं. आपण मंडळी म्हणून आपल्या इतरांसाठी, आपल्या एकमेकांसाठी प्रार्थना करणं, मंडळी म्हणून देवाचं सेवाकार्य, राज्य वाढावं यासाठी प्रार्थना करणं, एकत्र येऊन प्रार्थना करणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण मंडळी म्हणून प्रार्थना करत राहूया. वैयक्तिकरित्या आमच्या प्रार्थना आहेतच, त्या प्रार्थना आपण अधिक करत राहूया. कुटुंब म्हणून आपण कौटुंबिक प्रार्थना करतो इतरांसाठी, त्या प्रार्थना करत राहूया. पण जेव्हा मंडळीचा प्रार्थना सभा असतील, जेव्हा मंडळीचे प्रार्थनेचे उपक्रम असतील, जेव्हा रविवारी आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये एकत्र जमतो, तेव्हा मध्यस्थीची प्रार्थना असो, आपण एकाग्रचित्तानं, तत्परतेनं, एकाग्रतेनं प्रार्थना करूया. प्रार्थना ह्या अद्भुत अशा कार्य करणाऱ्या प्रार्थना आहेत. आपल्या मंडळीमध्ये प्रत्येक 4थ्या शुक्रवारी साकडे प्रार्थना असते आणि आपण त्या ठिकाणी देखील तत्परतेने आपण येऊया, एकाग्रतेनं आपण येऊन इथं प्रार्थना करूया, एकचित्तानं येऊन आपण प्रार्थना करूया. आणि ज्यावेळी प्रार्थना सभा आयोजन होईल त्यावेळी आपण एकत्र येऊन एकचित्तानं, एकाग्रतेनं प्रार्थना करूया. ही प्रार्थना आज जगाची गरज आहे. प्रार्थना आज मंडळीची गरज आहे. प्रार्थना ही माझी गरज आहे. आज आपण कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये काय तरुण मुलं व्यसनाच्या आहारी जाऊन अगदी सहजरित्या खुनासारख्या गंभीर, कोल्हापूरमध्ये आपण बघतो पूर्वीच्या काळामध्ये एखादा खून घडला तर सगळीकडे वातावरण कसं असायचं, आता खुनाचे प्रसंग वाढलेले आम्हाला दिसून येत आहेत. भ्रष्टता, दुष्टाई ही जगामध्ये वाढत आहे, आपल्या देशामध्ये वाढत आहे, आपल्या राज्यामध्ये वाढत आहे. या दुष्टाईमध्ये, या भ्रष्टतेमध्ये, या वाईट युगामध्ये मंडळीची जबाबदारी आहे एकाग्रतेनं प्रार्थना करणं, एकचित्तानं प्रार्थना करणं आणि जगामध्ये आपली शुद्धता टिकवणं, जगामध्ये देवाचं राज्य वाढवणं, जगामध्ये पवित्र जनांची वाढ करणं ही मंडळीची जबाबदारी आहे. म्हणून आज पहिल्या मंडळीचं उदाहरण मी आपणासमोर ठेवलं असता आपण तो आदर्श घेऊया आणि मंडळी म्हणून आपण प्रार्थनेला स्थान देऊया, प्रार्थना सभांना हजर राहूया. मंडळी या प्रार्थनेसाठी आपण मंडळीमध्ये सदैव आपण एकत्र येऊया.
वैयक्तिक असो, कौटुंबिक असो किंवा मंडळीच्या प्रार्थना असो, आपण प्रार्थनेला स्थान देऊया, मध्यस्थी करूया, इतरांसाठी मध्यस्थी करूया, मंडळीच्या उपक्रमासाठी कार्यक्रमासाठी आपण मध्यस्थी करूया, मंडळीच्या विविध योजना आहेत त्याच्यासाठी आपण मध्यस्थी करूया, मंडळीतील तरुणांसाठी मध्यस्थी करूया, मंडळीच्या लेकरांसाठी आपण मध्यस्थी करूया, मंडळीच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्यांसाठी, आपल्या मंडळीसाठी आपण प्रार्थना करूया, इतरांसाठी आपण प्रार्थना करूया, सेवाकार्य करणाऱ्या संस्थांसाठी आपण प्रार्थना करूया, सेवाकार्य करणाऱ्या सेवकांसाठी आम्ही प्रार्थना करूया, शाळातून जाणाऱ्या मंडळांसाठी आम्ही प्रार्थना करूया, ज्या मंडळ्या विश्वासामध्ये थंड पडत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया, ज्या मंडळ्या अंतर्गत समस्येतून जात आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया, जे लोक त्या ठिकाणी पापामध्ये बुडत चाललेले नाशाकडे जात आहेत त्यांच्यासाठी आपण मंडळी म्हणून एकत्रितरित्या प्रार्थना करूया, मंडळी म्हणून आपण वैयक्तिक प्रार्थना करूया, मंडळी म्हणून आपण कुटुंबामध्ये प्रार्थना करूया. पहिली मंडळी एकाग्रतेनं प्रार्थना करणारी होती, आपण त्या मंडळीकडून आदर्श घेऊया, एकाग्रतेनं प्रार्थना करूया. पहिली मंडळी तत्परतेनं प्रार्थना करणारी होती, आपण तत्परतेनं प्रार्थना करूया. पहिली मंडळी एकचित्तानं प्रार्थना करणारी होती, आपण तो गुण त्या पहिल्या मंडळीकडून घेऊया. पहिली मंडळी सर्व प्रसंगी प्रार्थना करणारी होती, आपण सर्व प्रसंगी प्रार्थना करत राहूया. आणि आपण पहिली मंडळी देवाचं राज्य वाढण्यासाठी प्रार्थना करणारी होती, आपण देखील देवाचं राज्य वाढावं यासाठी प्रार्थना करणारे होऊया, प्रार्थना करूया. सर्व समर्थ देवबापा, आकाश आणि पृथ्वी याच्या निर्माण करत्या देवबापा, पहिली मंडळी, यरुशलेम येथील पहिली मंडळी, प्रार्थना करणारी मंडळी, तिचं मंडळीचं प्रार्थनामय जीवन आम्ही पाहिलं. आजचं मनन चिंतन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणून बाप्पा, आमेन.